मित्रांनो, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी ही राहिली की तुमच्यासाठी सरळ सेवेची भरती आलेली आहे, ज्यामध्ये की तलाठी पदाच्या जवळपास 1539 जागा आलेल्या आहेत. मित्रांनो, या जागा खूप साऱ्या आहे आणि खूप असे मुलं आहे की ते रात्रंदिवस फक्त तलाठ्याचाच अभ्यास करत असतील, तर नक्कीच त्यांच्यासाठी खूप मोठी खुशखबरी आहे. त्यानंतर मित्रांनो, जे पोलीस भरती किंवा इतर भरत्यांचा अभ्यास करत असेल, सरळ सेवेचा कोणताही अभ्यास करणारा मुलगा यामध्ये नक्कीच फॉर्म भरू शकतो. कारण की पोलीस भरतीचा सिलेबस तुम्हाला माहिती आहे, जो पोलीस भरतीचा सिलेबस आहे तोच इथे असणार आहे. तुम्ही काठिण्य पातळी बघितली असेल एखाद्या वेळेस, जे पोलीस भरतीचे प्रश्न आहे तेच सेम टू सेम तलाठी भरतीमध्ये पण तुम्ही बघितले असेल. तर नक्कीच जे पोलीस भरती करतात ते पण या भरतीला ट्राय करा. ज्यांची पदवी झालेली असेल, ज्यांनी पदवी उत्तीर्ण केलेली असेल कोणत्याही शाखेतून, ते याच्यासाठी पात्र आहे. आता आज दिवसभरापासून एक नोटिफिकेशन फिरते, त्या नोटिफिकेशनमध्ये काही गोष्टी अशा आहे की ज्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर आपण त्या साध्या भाषेत, सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, यामध्ये तुम्ही जर अपेअर असाल, जर तुम्ही नेमकीच 15-20चे पेपर दिले असतील, तर तुम्ही प्री हे पेपर देऊ शकता. ही म्हणतात सरळ सेवा भरती आहे, परंतु हिचं सर्व काही आता तुमच्या MPSCने घेतलेलं आहे आणि MPSC हिला सरळ सेवा न ठेवता, मित्रांनो, सरळ सेवा भरती कोणती असते, ज्यामध्ये तुमचा एकच पेपर आणि डायरेक्ट सिलेक्शन. परंतु यामध्ये तसं राहिलं नाही. आता तुमची प्री पण होणार आहे आणि मेन्स पण होणार आहे. तर नक्कीच या भरतीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॉम्पिटिशन होऊन जाणार आहे. कारण की यामध्ये आता सर्वच मुलं अप्लाय करणार आहे. पोलीस भरतीचे मुलं अप्लाय करणार आहे, त्यानंतर MPSCचे अप्लाय करणार आहे. सर्व मुलं जे पदवी झालेले आहे त्या स्वतःचं नशीब यामध्ये आजमावून पाहणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला चांगली व पुरेपूर तयारी करणं खूप गरजेची आहे. याच्याही आता 2 पेपर होणार आहे. तर तुमची प्री ही तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही पदाकरता एकच कंबाईन प्री होणार आहे व त्यानंतर मेन्स वेगळी होणार आहे. तर नक्कीच जे तुमचा सिलेबस आहे ग्रुप सीचा सिलेबस राहील, परंतु प्री ही जरशी टफ होऊन जाईल. कारण की यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही पदांचे जे मुलं आहे ते यामध्ये पेपर देतील. यामध्ये तुम्हाला 1 घंट्याचा टाइम मिळणार आहे. त्यानंतर एकाच 4 निगेटिव्ह सिस्टम पण आहे. याचा अर्थ खूप डिफिकल्ट सिच्युएशन होऊन जाणार आहे पेपरामध्ये. त्यासाठी मित्रांनो, त्याचा सराव तुम्हाला पहिल्यापासून असणं खूप गरजेचं आहे. तर हा सराव करण्याची संधी तुम्हाला टेक्स्टबुक ॲपवर मिळते. टेक्स्टबुक ॲपवर तुम्हाला मागील झालेल्या प्रश्नपत्रिका व त्याच रिलेटेड प्रश्न, नवीन प्रश्नपत्रिका या सुद्धा मिळतात. तुम्ही इथे दररोज मॉक टेस्ट देऊ शकता. अनेक मॉक टेस्ट तुम्हाला इथे उपलब्ध आहे. मित्रांनो, मॉक टेस्ट झाल्यानंतर तुमचा रँकिंग कळते की किती नंबरला तुम्ही आला आहात. त्यानंतर तुमचा कोणता विषय कमजोर आहे ते सुद्धा तुम्हाला यामध्ये समजतं. नक्कीच मित्रांनो, तुम्ही टेक्स्टबुक पास विकत घेऊ शकता. विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करा व तिथे ओपन कोड कैलाश अप्लाय करा. तुम्हाला 12% डिस्काउंट सोबत 749 रुपयाची पास ही 659 रुपयाला मिळून जाईल. मित्रांनो, असं खूप कमी वेळेस होतं की सरळ सेवेमध्ये तुम्हाला तुमच्या परीक्षेची डेट कळाली. डेट ही तुम्हाला अगोदरच सांगून देण्यात आलेली आहे की 25 ऑक्टोबर रोजी तुमची प्री होणार आहे आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये तुमची मेन्स होणार आहे. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला किती टायमामध्ये किती अभ्यास कव्हर करणं आहे हे पूर्ण काही तुमच्या हातामध्ये आहे. तुमची मेन्स ही 400 गुणांसाठी होणार आहे. त्यामध्ये 200 प्रश्न असणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, याची जी पातळी आहे किंवा प्रश्नांची पातळी आहे ही सोपी आणि नॉर्मल असते. 1 लाइनर प्रश्न असतात तलाठीसाठी, परंतु तुम्हाला मार्क्स खूप जास्त प्रमाणात घ्यावे लागतात. जसे की तुमची ॲक्युरन्सी ही 90%च्या आसपास पाहिजे. मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहे किंवा याची पूर्ण डिटेल माहिती काय आहे याची अजून जाहिरात आली नाही. नक्कीच जाहिरात आल्यावर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. वयोमर्यादा काय राहते नक्कीच डिटेल जाहिरात आल्यावर कळून जाईल. परंतु मला तरी वाटतं की यामध्ये वयोमर्यादा वाढण्याची शक्यता. भरण्याची शेवटची तारीख आहे तुमची 5 ऑगस्ट असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर MPSCच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची प्रोफाईल निर्माण करा व फॉर्म अप्लाय करून टाका. आता मित्रांनो, भरपूर मुलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की सर, मी वेगळ्या भरत्यांची तयारी करतोय, तर याची पुरेपूर तयारी करू का किंवा हा पेपर देऊ का नको देऊ? तर नक्कीच हा पेपर द्या. एक गोष्ट लक्षात घ्या, याचे जे पेपर आहे ते लगभग पूर्ण पोलीस भरतीसारखेच असणार आहे. जसे की पोलीस भरतीमध्ये पण ॲक्युरन्सी लागते, तशीच तिथं पण ॲक्युरन्सी लागते. फक्त एक गोष्ट होते की पोलीस भरतीमध्ये ग्राउंड जास्त असल्यामुळे किंवा फिजिकल जास्त टफ असल्यामुळे ज्या मुलांनी MPSCचा रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे ते मुलं तिथे येऊ शकत नाही किंवा त्यांच्याकडून 1600 मीटर गोळा फेक याला थोडा प्रॉब्लेम येतो. परंतु तलाठी भरतीमध्ये तसं होत नाही. तलाठी भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचं ग्राउंड नाही, कोणत्याही प्रकारचं फिजिकल नाही. त्यामुळे इथे तलाठी भरतीला तुम्हाला MPSCचे सर्व मुलं अप्लाय करताना किंवा MPSCचे मुलं बाजी मारताना दिसतील. पण नक्कीच पोलीस भरतीचे पण काही मुलं आहे की ज्यांनी इतका अभ्यास करून टाकलेला आहे की ते 90% मार्क्स, म्हणजे 100पैकी 90-92 मार्क्स घेण्याची ताकद ठेवतात. तर त्यांनीही या भरतीला अप्लाय करा आणि या भरतीची डिटेल जाहिरात आल्यानंतर मी तुम्हाला टाकून देईल. तर मित्रांनो, नक्कीच तुमची ही ऑफलाईन परीक्षा होणार आहे आणि नक्कीच पूर्ण पारदर्शक परीक्षा व्हावी हीच आपण प्रार्थना करूया. याच्या व्यतिरिक्त कोणतीही माहिती लागत असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये विचारू शकता.